श्रावणी परत आलेली आहे. काय म्हणतात ते परतीने ना. हा परतीने आलेली. गोड गोड. श्रावणीच्या सासूबाईंनी पाठवलेली शिदुरी, जिलबी, लाडू, मोतीचूर. म्हणजे 8:30 वाजता ही वॉकिंगला जाणार, 10:30ला येणार, लवकर आंघोळ करणार की लगेच पोलीस स्टेशनला जाणार. काय करावं कसं करावं. जाऊ नको काय येईल तरी घरी तरी राहून काय करणार, मोबाईलच बघणार. त्याच्यापेक्षा जा तेवढं वजन तरी कमी होऊन सुद्धा. आर्या तुला शाळेत जाय म्हणलं, तू इथे हेमा माऊच्या इथे येऊन मिसळ पाव येऊन खाती. इकडं बघा दादू सिद्धू काय हाफ डे होता म्हणून इथं मिसळ पावला. चला दीदी घे तिची बॅग. हाय हॅलो नमस्कार, पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि श्रावणी परत आलेली आहे. काय म्हणतात ते परतीने ना. हा परतीने आलेली आहे. आणि ओ काम चालले आता. या 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 जाऊ नका. आणि आज ते मांडवाची पूजा पण केली, तर त्याच्यामुळं पण आलतो. कारण की उद्यापासून अमावस्या लागते, तर त्याच्यामुळं जे हळदीचा मांडव होता तिचा घरी केलेला, तर त्याची पूजा केली. आणि ओ वहिनी मध्ये या ना, राजकेटला वहिनी. ड्रेस पण तसाच घालतो आज तर ओळखच येईना आता. काकूच्या घरी आले होते, कारण की ते आज मांडवाची पूजा करायची होती आणि श्रावणी पण आलती. आणि विशेष श्रावणीला गिफ्ट दिलतं, पण काकूला ब्लाऊज पीस आणि शिदोरी द्यायची राहिली होती, तर त्याच्यामुळं काकूला ब्लाऊज पीस आणि शिदोरी दिली. आणि त्याच्यानंतर श्रावणीसोबत थोड्याशा गप्पा गोष्टी केल्या. आणि काकूनी गोड तोंड करण्यासाठी लाडू खाऊ घातला. आणि खरंच तुम्हाला सांगतं तसं खूप मायाळू आहेत काकू. आणि त्याच्यानंतर श्रावणीच्या घरून काय काय शिदुरी आली ती पाहूया आपण. खूप सारं श्रावणीच्या घरून शिदुरी वगैरे आली. हे लाडू, त्याच्यानंतर जिलबी, त्याच्यानंतर हे लाडू, म्हणजे खूप सारी शिदुरी पण आहे. त्यांनी वाटली पण आणि अजून वाटण्याचा कार्यक्रम चालूच आहे. आणि हे इकडलं पण मी तुम्हाला पूर्ण दाखवते काय काय आलं. हे बघा, त्यात बिस्किट खाणं चालू केलं. श्रावणीच्या तिकून आलेल्या शिदुऱ्या, जिलेबी, त्याच्यानंतर लाडू. अजून कोणतं? दोनच ना लाडू. ते नाही होते किराणा हे डब्बा आहे का लाडू. श्रावणीच्या सासूबाईंनी पाठवलेली शिदुरी, जिलबी, लाडू, मोतीचूर आणि त्याच्यानंतर करंजा. हे पाचच आहेत ना. 5 ब्लाऊज पीस यांच्या घरीच जाते जावयात. नंतर हे नारळ, आणि नारळाला 101 रुपया, हे नाही 11 रुपये भेटतो. थोडा सुपारी. तुम्हाला हसायला काय झालं? ह्या राजकेटला वहिनी लग्नाला आले नव्हत्या बघा, आणि इथं आता हसायला. आता कशा शांत बसले. त्याच्यानंतर अरे पोळ्या पण येतात शिदुरीमध्ये. किती झाले? 1 2 3 4 4च झाले. अरे ह्या डब्यात 2 शिदुरी आहेत बघा. खाली लाडू, त्याच्यावर कागद आणि त्याच्यावर करंजा. आणि हे बघा इकडे गिफ्ट कसे फोडायली आली नाही की. अरे का आम्ही ठेवून घेणार नाही, तुझे काय गिफ्ट आले ते सगळे घेऊन जाय. बघायला म्हणजे विश्वासच नाही. ने तुला काय न्यायचं तर अजून एक टेम्पो आणून घेऊन जाय करून. बघायला लागले मी काय त्याच्यात. करवली बी लगेच. म्हणजे जे जे गिफ्ट आलं तिला आता कोणी जे लग्नात आले नव्हते ते घरी आणून दिले. ते गिफ्ट फोडायची घाई. जे नाही आवडलं ते सांग ना. आता आवडलं ते आवडलं म्हणायचं, गिफ्ट बी आवडलं घेऊन जायचं. म्हणलं का घेऊन जायचं मला. नेतीस
आम्हाला ठेवून बी घ्यायचं नाही, घेऊन जाय काय काय नाही ते. शौर्या स्कूलमध्ये गेली. शौर्या स्कूलमध्ये गेल्याच्या नंतर आमचे साहेब उठले तर आणि आता वॉकिंगला चालले. म्हणजे 8:30 वाजता ही वॉकिंगला जाणार, 10:30ला येणार, लवकर आंघोळ करणार की लगेच पोलीस स्टेशनला जाणार. काय करावं कसं करावं. जाऊ नको काय, येईल तरी घरी तरी राहून काय करणार, मोबाईलच बघणार, त्याच्यापेक्षा जा तेवढं वजन तरी कमी होऊन सुद्धा. माझ्याला स्वयंपाक करू लागणार आहेत काय, एखाद्या घरचं काम करू लागणार आहेत तुम्हाला, जाऊ नका म्हणून थांबून ठेवायला. आजच उशीर झाला. आजच उशिरा नाही, थांबा मी उद्या पण ब्लॉक करते, उद्या पण बघू साहेब किती वाजता जाते. खरं खरं सांगा खोटाडे साहेब पुढीकडचे असंच लेट करतात. शौर्या गेली, आता आर्याची. असं आमच्या गुलाबाच्या झाडाला फुल आले बघा, मस्त. काल पण एक आलतं आणि आज पण एक आलं. आणि बेलाचं झाड पण पहा आमचं किती सुंदर छान, आणि एक सुद्धा त्यात किडकं पान वगैरे काही नाही, मस्त आहे. कढीपत्ता, बेलाचं झाड, जास्वंदाचं झाड, इकडं जांबाचं आणि इकडं घरी आमचं. चला आता लेकरे गेले तर शाळेमध्ये, घरातला सामान आवरते. आर्या तुला शाळेत जाय म्हणलं, तू इथं हेमा माऊच्या इथे येऊन मिसळ पाव येऊन खाती. इकडं बघा दादू सिद्धू काय हाफ डे होता म्हणून इथं मिसळ पावला. तुम्हाला कॉल लावलं होतं ना शाळेत, म्हणलं होतं हेमा माऊच्या घरी चालली. आमची पार्टी ठरली होती. हा कधी ठरली होती? उगा इथं आल्याच्या नंतर ठरली पावली. वाव, तोंडाला पाणी सुटायले आता. चांगलं झालं का? नुसतं तोंडाला पाणी सुटायले. चांगलं झालंय का? आल्याला आवडलं नाही वाटतं. त्याच्यानंतर आम्ही आज शौर्याच्या स्कूलमध्ये आलो, कारण की शौर्याच्या स्कूलमधून शौर्याला घेऊन जायचं होतं. शौर्याचा क्लासरूम पाहू शकता. आणि आर्या दिदी आणि मी दोघी पण गेलतो शौर्याला घ्यायला. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहू शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब